पूरे महाराष्ट्र में हम कैंपेनिंग के लिए गए थे, तब क्या माहौल था, जो हमें लगा वो हमने हमारे जो वरिष्ठ नेता है देवेंद्र जी, उनसे हमने हमारी बात जो है वो साझा की है। और महायुति के सरकार ने लोगों के लिए किया हुआ काम ये डायरेक्टली उन तक पहुंचा है। उसके साथ ही जो लाडली बहन योजना है, बहुत सारी महिलाओं के साथ हमने बात भी की, उसका भी ठेठ लाभ जो है वो महिला लाभार्थियों को हुआ है। तो लाडली बहना खुश है क्योंकि उनके लाडले देवा भाऊ ने उन्हें जो है लाभ दिया है। और इसीलिए हमारा ये कहना है, या जो मुझे लगा कि बहुत अच्छा जनमत ये महायुति के सरकार के बारे में लोगों का है। और कुछ चंद घंटे अभी बाकी है, कल हमें पता लग ही जाएगा। विनोद तावड़े ने जी, तावड़े जी ने जो उनके जो घटना थी उसके बारे में अपना स्पष्टीकरण रखा है। मुझे लगता है ये भी उसी का एक होगा पर्व कि उन्होंने अपनी बात वहाँ पे रखी हुई है। इंडिपेंडेंट कैंडिडेट्स जो है बताया जा रहा है, उनसे भी अभी से संपर्क साधा जा रहा है। वो जिम्मेदारी मेरे ऊपर है नहीं, वो मेरा कार्यक्षेत्र है नहीं, तो मैं इसके बारे में और कुछ नहीं बता सकती। लेकिन इतना मैं ज़रूर कहूँगी कि जितना मैं घूमी हूँ महाराष्ट्र में, जितनी हमारी कैंपेनिंग हुई है, उसमें लोगों का जो जनमत है वो महायुति की तरफ मुझे दिख रहा है। धन्यवाद जी। नंतर धाकधूक आहे का, सत्ता येईल की नाही म्हणून? बघा, आम्ही फार जमिनीवर आहोत, म्हणजे फार मोठे आकडे आलेत म्हणून फार खुश होणं किंवा फार हुरळून जाणं असं नाही आहे। परंतु एक मी नक्की सांगेन की आमच्या कामावरती, सरकारच्या कामावरती आम्हाला विश्वास आहे। लोकांनी त्याला दिलेला जो रिस्पॉन्स आहे तो पाहता, तो प्रतिसाद पाहता आम्हाला विजयाची खात्री आहे। कुणाचा दिवस गोड असेल आणि कुणाला कडू होईल? नाही, कसं आहे की एक आढावा असतो संपूर्ण इलेक्शनचा। सगळेजण राज्यभरामध्ये विविध ठिकाणी प्रचार करत होते, त्यावेळेला काय परिस्थिती, काय आम्हाला जाणवलं त्याबद्दलचा एक आढावा होता आणि त्याबद्दलच चर्चा झाली आहे। काही संजय राऊतांनी आज एक विधान केलं की 160 जागा आहेत त्या महाविकास आघाडीच्या येतील। बघा, संजय राऊतांना फार, तुम्हाला माहितीच आहे की आम्ही काही फार सिरियसली घेत नाही। शेवटी ही महाराष्ट्राच्या जनतेने कोणाला कौल दिला आहे हे अगदी काही तासांमध्ये, अवघे काही तास उरलेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी समोर येणार आहे। पण मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं आपल्याला फार जबाबदारीने सांगू इच्छिते की या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेल्या ज्या योजना होत्या त्या थेट लाभार्थ्यांपर्यंत गेल्या। आणि सगळ्यात लाडकी योजना म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या लाडक्या देवाभाऊने जी योजना केली, ती योजनेचा थेट लाभ हा लाडक्या ताईंना भेटला। मी स्वतः गडचिरोलीपर्यंत गेले होते आणि त्याही ठिकाणी महिला आनंदित होत्या की देवाभाऊने दिलेली भाऊबीज आम्हाला मिळाली। एक लाडक्या बहिणींचा एक उत्साह, त्याचबरोबरीने सरकारने केलेली कामं, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला चांगलं जनमत मिळेल असं मला तरी विश्वास आहे। भाजपच्या आमदारांना कधीपर्यंत मुंबईत बोलवले? काही मला आयडिया नाही, केले मला काही माहिती नाही, तो माझा नाही। तुमच्यावर काही जबाबदारी देण्यात आली? म्हणत असतानाही संजय राऊत म्हणतात की भाजपला इतकी घाई झालेली आहे की घाईमध्ये आदानीला सुद्धा ते मुख्यमंत्री करतात। मी तुम्हाला हेच सांगितलं की संजय राऊतांना किती आपण सिरियसली घ्यावं हे आपल्याला ठरवायला पाहिजे। प्रत्येक वेळेला त्यांची भूमिका ही वेगळी असते। जमिनीवरची जी रिॲलिटी आहे, जी आम्हाला अनुभवायला आली, त्याच्याचवर चर्चा होती आणि तेच रिपोर्टिंग आम्ही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी केलं। विनोद तावडेंनी एक नोटीस बजावली आहे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना की 5 कोटी रुपये मी वाटल्याचा खोटा आरोप केलाय, बिनशर्त माफी मागा 24 तासात, नाहीतर 100 कोटीचा दावा दाखल करा। त्यांनी आता काय केलंय आणि काय मी पाहिलेलं नाहीये सकाळपासून। परंतु त्या ठिकाणी विनोदजींनी त्यांची जी काही भूमिका होती या घटनेच्या संदर्भामध्ये ती त्यांनी त्या वेळेला ठेवलेली आहे, त्यातलीच ही एक त्यांची भूमिका असावी। ताई, आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीकडून आता छोट्या पक्षांना फोन करायला सुरुवात झालेली आहे। जितेंद्र ठाकूर देखील म्हणाले की माझ्या देखील महाविकास आघाडीचे नेते, महायुतीचे नेते संपर्कात आहेत। खरंच भाजप संपर्क करतंय का? भाजपला भीती वाटते असं देखील संजय राऊत। बघा, मी तुम्हाला सांगितलं की हे जे सगळे प्रश्न आहेत ते माझ्याशी रिलेटेड नाही आहेत, तर आमचे प्रदेश अध्यक्ष याच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकतील। हे माझं काम नाही आहे, त्याच्यामुळे मला याच्याबद्दलची माहिती नाही आहे। धन्यवाद, थँक्यू सो मच।